सायंकाळच्या वतीने आपणा सगळ्यांचं ख्रिस्त येशूमध्ये आम्ही स्वागत करतो। प्रियजन हो, आज आम्ही जे गीत गाणार आहोत ते आहे विजय संगीत गीत नंबर 44 आणि उपासना संगीत गीत नंबर 111 येशूचे नाम गोड फार। या गीताच्या गायनासाठी मी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांना पुढे बोलवतो। येशूचे नाम गोड फार दीनांना लागते। येशूचे नाम गोड फार दीनांना लागते। ते दुखे भय अनिवार नाही ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते। येशूचे नाम गोड फार दीनांना लागते। त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान। त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान। भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण। भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण। येशूचे नाम गोड फार दीनांना लागते। येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी। येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी। दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी। दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी। येशूचे नाम गोड फार दीनांना लागते। येशू हा माझा मित्र जाण पाठिंबा मेढपाळ। येशू हा माझा मित्र जाण पाठिंबा मेढपाळ। गुरुपाद्या दयावान व राजाही ते जाण। गुरुपाद्या दयावान व राजाही ते जाण। येशूचे नाम गोड फार दीनांना लागते। हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी। हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी। गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी। गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी। येशूचे नाम
गोडपात दीनांना लागते. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. येशूचे नाम गोडपात दीनांना लागते. येशूचे नाम गोडपात दीनांना लागते. आज सायंकाळचं जे मनन आहे ते आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब यांच्याकडून आहे. आजच्या पवित्र वचनाच्या मननाकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित धुळे मंडळीचे सन्मान्य पाळकसाहेब, सन्मान्य पास्टर सागर कालो आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी पाळकसाहेबांना विनंती करतो, येणाऱ्या वचनासाठी आपण पुढे येऊन आरंभीची प्रार्थना करावी. या आपण प्रार्थना करू. हे जिवंत सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी जन्मांकदा यहोवा, तुझी स्तुती महिमा आणि आराधना करत प्रभू आम्ही तुझ्या जवळ आलेलो आहोत. रोज रोज प्रभू तुझ्या वचनाद्वारे प्रभू तू आम्हाला चालवतो. तुझे दासांकरवी प्रभू तू रोज तुझं वचन देतो, यासाठी की मंडळी त्या प्रत्येक प्रियजनांनी व आम्ही प्रत्येक सर्वजणांनी प्रभू तुझ्या वचनात स्थिर राहावा, मुळावला जावा आणि तुझं गौरव महिमा आणि प्रशंसा आम्ही सर्वांनी मिळून करावी. म्हणून प्रभू रोज रोज नव्याने प्रभू तुझ्या दासाकरवी तुझं वचन तू आम्हा प्रत्येकाने देतो, त्याबद्दल धन्यवाद देतो. तर दासांना तुझ्या हातामध्ये घे. ते बोलत असताना प्रभू त्यांच्या सोबत राहा, त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू चालव, त्यांच्या मुखात तू शब्द टाक आणि प्रत्येकाबरोबर तू बोल. त्यांच्या करवी एकाची प्रार्थना विनंती करत आहे. ही संपूर्ण भक्ती प्रभू तुझ्या हातामध्ये घेऊन आशीर्वादित कर. ही प्रार्थना जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताच्याच गोड पिरुणात केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळकसाहेब. आपण स्तोत्रसंहिता 119 यामधून मनन चिंतन करीत आहोत. पुढील भागाचं मनन चिंतन आज करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब आपलं स्वागत करतो व पुढील वचनाच्या सेवेसाठी आपणाला पुढे आमंत्रित करतो. यावेळेस आपण देवाचं वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 119 आणि 73 ते 80 पर्यंत. तुझ्या हाताने मला निर्माण केले, तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे. तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष करतील, कारण मी तुझ्या वचनाची आशा धरली आहे. हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत आणि सत्यतेने तू मला पिडले आहे हे मी जाणतो. तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे. माझ्यावर करुणा कर, म्हणजे मी जगेन, कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. गर्विष्ठ फजित हो, कारण त्यांनी लबाडीने मजवर अन्याय केला आहे. मी तर तुझ्या विधीचे मनन करीन. तुझे भय धरणारे माझ्याकडे पाहोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील. मी लज्जित होऊ नये म्हणून माझे चित्त तुझ्या नियमाकडे पूर्णपणे लागू दे. 2 शब्द प्रार्थना करू. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ आमच्या प्रेमळ पित्या, वैभवशाली आणि गौरवशाली सर्व समर्थ पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये तुझ्याकडे पाहतो. तुझ्या सहाय्याची दयेची याचना करतो की आज
तुझ्या पवित्र वचनामधले तुझे स्वर्गीय विचार जे आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी तू देऊ इच्छित आहे, ते वचन प्रभू आज त्या वचनाची योग्य येणारे तुझी इच्छा, तुझे विचार आमच्या जीवन वर्तन क्रमासाठी आम्ही प्रतिदिवशी पदोपदी पावलोपावली आमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून तुला पसंत पडणारं, तुला आवडणारा असं वर्तनक्रम आमचा असावा, यासाठी की आमच्या वर्तनक्रमाचा प्रभाव, वर्तनक्रमाचा प्रकाश इतरावर पडावा, इतरांनी देखील तुझ्याकडे यावं, हीच माझी प्रार्थना आहे. प्रभू, आज जे वचन आम्ही इथे जमलेले तुझे दास आणि ऑनलाईनमध्ये जे लोक विश्वासणारे तुझं वचन ऐकत आहे, सर्वांना तू आशीर्वाद दे. आजच्या वचनासाठी विशेष माझं सहाय्य कर, येशूच्या नावाने, आमेन. स्तोत्र संहिता 119 यामध्ये आम्ही गेल्या अनेक सप्ताहामध्ये बुधवारच्या दिवशी आम्ही विचार करत आहोत आणि आज 73 ते 80 या वचनामध्ये आम्ही जात असताना या वचनामध्ये जो हिब्रू वर्ण अक्षरामध्ये योद हा शब्द आहे आणि याचं जेव्हा आम्ही महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दुःख सहन हीच त्याच्या जीवनाची साक्ष बनलेली आहे. पहा, आमची जीवनाची साक्ष देव प्रभावशाली, त्या साक्षीला धारधार, त्या साक्षीचा प्रभाव इतर लोकांमध्ये जीवन देवाचं सत्य प्रभावीपणे ठेवण्यासाठी प्रथम देव दुःखसहनाच्या या मार्गाने दुःखसहनाचा उपयोग करून त्या व्यक्तीला, त्या पात्राला घडवतो, हे आम्हाला देवाच्या वचनामधून पाहायला भेटते. या वचनाच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी स्तोत्रकर्त्याने प्रार्थना केलेली आहे. अनेक प्रार्थना 119 स्तोत्रामध्ये आहे. या ठिकाणी देखील स्तोत्रकर्ता पहिली प्रार्थना आहे त्याचं वैयक्तिक हितासाठी केलेली प्रार्थना आहे की त्याचं वैयक्तिक जीवन इतकं प्रभावशाली बनावं, त्या जीवनाचा प्रभाव इतरांवर पडावा आणि म्हणून परमेश्वर देव दुःखसहनाच्या मार्गाच्या द्वारे त्याला त्याच्या जीवनामध्ये हे अद्भुत काम करतो. तो म्हणतो, हे परमेश्वरा, तू मला न्यायानुसार सत्यतेने पिडले आहे हे मी जाणतो. त्याला सत्य समजलं की माझा परमेश्वर माझा पिता आहे, त्याने मला निर्माण केलं आहे, अद्भुत रीतीने माझी रचना केलेली आहे आणि त्या माझ्या निर्माणकर्त्याच्या हातामध्ये मी आहे. आणि ज्याप्रमाणे कुंभाराच्या हातामध्ये ज्याप्रमाणे पात्र असतं आणि त्याला योग्य असा आकार देण्यासाठी पाहिजे तसा आकार तो देऊ शकतो, परंतु त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या पित्याचं दृष्टिकोन त्याला समजलेला आहे. तो माझा पिता निर्माण करता, तो म्हणतो तुझ्या हाताने मला निर्माण केले, घडले आहे. आणि ही गोष्ट त्याला, हे सत्य त्याला समजलेलं आहे आणि म्हणून तो आपल्या वैयक्तिक जीवनाकडे विशेष लक्ष देत आहे. वैयक्तिक जीवनाच्या एक प्रभावशाली वर्तनक्रमाकडे त्याची वाटचाल आहे. त्यासाठी तो देवाकडे प्रार्थना करतो आणि खरोखर परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये त्याचं वैयक्तिक वर्तनक्रम अगदी प्रभावशालीने बनवतो, परंतु त्याला दुःखाच्या मार्गामधून तो घेऊन जात असतो. आणि म्हणून तो म्हणतो की तुझ्या सत्य आणि न्यायानुसार तू मला पिडले आहे. आणि तो म्हणतो की मी पीडित होण्यापूर्वी भटकत होतो. मागे आम्ही पाहिलं, मी पीडित होण्यापूर्वी भटकत होतो. कदाचित त्याचं जीवन परमेश्वराच्या योजनेमध्ये, मार्गामध्ये, इच्छेमध्ये नसेल, परंतु या ठिकाणी तो म्हणतो की मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, परंतु मी पीडित झालो म्हणून माझं बरं झालं परमेश्वरा. आणि म्हणून या दुःखसहनाच्या द्वारे माझं वैयक्तिक वर्तनक्रम आहे ते अगदी प्रभावशाली बनावं. दुसरी प्रार्थना त्यांनी केलेली आहे या भागामध्ये. तो म्हणतो इतरांच्या हितासाठी. पहा, एक देवाच्या सानिध्यामध्ये घडलेली व्यक्ती दुःखसहनाच्या मार्गाने जाऊन आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं तो एक सत्य आत्मसात करतो. त्याला परमेश्वराविषयी त्याला समजतं आणि ज्या परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचं हित केलेलं आहे, त्या इतरांच्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारचं हित परमेश्वराने निर्माण करावं. स्वतःसाठी आणि इतरांसाठी त्याने केलेली ही प्रार्थना आम्ही आरंभीच्या भागामध्ये आम्ही पाहतो.
आणि त्याची इच्छा हीच आहे, हे परमेश्वरा, माझ्या चांगल्या वर्तनक्रमाचा प्रभाव इतरावर पडावा. आणि हीच तर आज गरज आहे, हीच तर आज काळाची गरज आहे. आणि म्हणून नवीन करारामध्ये देखील संत पाऊल म्हणतो, तुम्ही या कुटील आणि विपरीत पिढीमध्ये राहत असताना, जीवनाचं वचन आपल्या जीवनामधून दाखवत असताना तुम्ही या पिढीमध्ये तुम्ही ज्योतीसारखे दिसावे. म्हणजे आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवन वर्तनक्रमाचा प्रभाव अशा रीतीने पडावा की आमचं जीवन हे एक नमुना आदर्श बनावा. आणि हीच एक स्तोत्रकर्त्याची या ठिकाणी तळमळ आम्हाला पाहायला भेटते आहे. तो म्हणतो चांगल्या वर्तनक्रमाचा प्रभाव इतरावर पडावा. जसं परमेश्वरा माझं हित केलं तसं इतरांचं देखील हित व्हावं, ही त्याची इच्छा या स्तोत्रामध्ये आम्हाला पाहायला भेटत आहे. पुढे तो म्हणतो की अशा स्थितीमधून जात असताना त्याने प्रार्थनेमध्ये दुसरा विषय परमेश्वरासमोर ठेवलेला आहे की या घडणचढण होत असताना परमेश्वर अशा दुःखाच्या मार्गामधून घडण करीत असताना त्याने प्रार्थना केली आहे, हे परमेश्वरा, मला सहन करण्याचं सहाय्य मला मिळावं. पहा, देव आम्हाला घडवतो. तो म्हणतो की मी तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही आणि त्यातून निभवण्याचा मार्ग देखील मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो सहन करण्याचं सहाय्य मिळावे. आज जगामध्ये आम्ही देखील आमचं जीवन वर्तनक्रम जगत असताना दुःख सणाच्या स्थितीमधून पुष्कळदा आम्हाला जावं लागतं. परमेश्वराची योजना असते की ज्या उद्देशासाठी हितासाठी परमेश्वर एक आमच्या जीवनामध्ये एक प्रभावशाली एक साक्ष आमचं व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवण्यासाठी की इतरांच्या जीवनामध्ये प्रभाव टाकला जावा, यासाठी आमच्या जीवनामध्ये आमच्या वर्तनक्रमामध्ये प्रतिदिवशी आम्हाला पदोपदी आणि पावलोपावली दुःख सहन करावं लागतं. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, हे देवा, मला सहन करण्यासाठी तू सहाय्य कर, शक्ती दे. आणि ज्यावेळेस परमेश्वर अशा प्रकारे दुःख सहनाच्या स्थितीमध्ये आमचं सहाय्य करतो त्यावेळेस प्रियांनो, आमचं जीवन दुःख सहनामध्ये आम्ही इतर गोष्टीकडे आमचं चित्त आमचं विचार नसतात, आम्ही परमेश्वराकडे आमचे चित्त आमचं विचार केंद्रित असतात. आणि त्याला माहीत आहे या क्लेशातून स्तोत्रकर्ता म्हणतो, माझे हित झाले आहे. पिता आपल्या पुत्राला आपल्या लेकरांना दुःख सहनाच्या मार्गामध्ये जाऊ देतो, परंतु त्या पित्याची दृष्टी त्या आपल्या लेकराकडे असते. मला साधू सुंदर सिंगची गोष्ट आठवते. ज्यावेळेस साधू सुंदर सिंगला देवाचं वचन सांगण्यासाठी त्या बर्फाळ प्रदेशामध्ये जायचं होतं आणि त्यांनी साधू सुंदर सिंगनी परमेश्वराला प्रार्थना केली, परमेश्वरा, मी अशा कठीण ठिकाणी मी सेवेसाठी जात आहे, मला तुझी उपस्थिती आणि समक्षता माझ्याबरोबर असावी ही माझी प्रार्थना आहे. आणि त्या बर्फामध्ये चालू लागला. त्या ठिकाणी मी जेव्हा वाचलं तेव्हा असं म्हटलं, त्या बर्फामध्ये दुसरं पाऊल उमटताना त्याला दिसले आणि साधू सुंदर सिंगच्या जीवनामध्ये त्याला इतका आनंद झाला की माझा परमेश्वर माझ्याबरोबर चालत आहे. पुढे काही क्षण गेल्यानंतर आम्हाला समजतं बर्फाचं वादळ सुटलं आणि इतकं भयानक परिस्थिती झाली. आणि त्यावेळेस साधू सुंदर सिंग ओरडतो, परमेश्वरा, या स्थितीमध्ये तू कुठे आहेस? मला ते पाऊल खुणा पण दिसत नाही आणि अशा स्थितीमध्ये मी एक पाऊल देखील जाऊ शकत नाही. त्यावेळेस साधू सुंदर सिंगला प्रभू म्हणतो, सुंदर, आतापर्यंत तुला चालण्याची तुझ्या ठाई शक्ती होती, परंतु या परिस्थितीमध्ये तू चालू शकत नाही, म्हणून तुला मी माझ्या पाठीवर घेतलेला आहे. किती सुंदर उदाहरण आम्हाला पाहायला भेटतं की हा पिता, हा परमेश्वर आम्हाला दुःख सहनाच्या मार्गाने ज्यावेळेस घेऊन जात असतो, आम्हाला घडवत असतो एक प्रभावशाली वर्तनक्रम, ज्या वर्तनक्रमाच्या द्वारे अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रभाव पडावा. आणि यासाठी परमेश्वर आम्हाला घेऊन जात असताना पुष्कळदा आमच्या शक्तीपलीकडे होते. त्यावेळेस परमेश्वर आम्हाला कधी सोडून देत नाही, कधीच सोडत नाही. हा प्रत्येकाचा लहान मोठा अनुभव असेल की परमेश्वर आम्हाला कधी सोडून देत नाही. अनेक गोष्टी वैयक्तिक जीवनामधून पण सांगू शकतो की परमेश्वर कधीच सोडत नाही. आणि या ठिकाणी जो स्तोत्र करता येणारा तो त्याला अनुभव आहे, मी मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी परमेश्वर माझ्याबरोबर आहे. हा स्तोत्र करता येणारा त्याच्या जीवनामध्ये, त्याचं संघर्षपूर्ण जीवनामध्ये, त्याला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल त्याच्या जीवनामध्ये की ह्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे. तो म्हणतो, हे परमेश्वरा, मला सहन करण्यास सहाय्य मिळावे म्हणून मी प्रार्थना करीत आहे.
क्लेशातून माझे तू निश्चित हित करणार आहे, कारण तू माझा पिता आहे, तू मला निर्माण केलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की तो म्हणतो की दुःख देणारे मानवी हस्तक आहे, मानवी हस्तक आहे. जे देवाला ओळखत नाही, परमेश्वराचं सत्य जाणत नाही, त्यांना सार्वकालिक जीवनाचं सत्य समजलं नाही, ते दैहिक लोक कदाचित त्यांचा वापर आमच्या जीवनामध्ये होतो आणि त्यांचा वापर आमच्या जीवनामध्ये क्लेश देण्यासाठी, दुःख देण्यासाठी, परंतु त्यामधून परमेश्वर आमचं हित करतो. आणि म्हणून तो म्हणतो याद्वारे त्याच्या जीवनामध्ये एक महान गोष्ट देवाने निर्माण केलेली आहे. तो म्हणतो याद्वारे या दुःख सहन हीच माझी जीवनाची एक साक्ष आहे की यामधून जाऊन परमेश्वराने माझी साक्ष असाधारण बनवलेली आहे. मी जरी साधारण मनुष्य असला तरी माझी साक्ष अगदी असाधारण आहे. आणि या स्थितीमध्ये जाऊन त्याच्या जीवनामध्ये एक उज्ज्वल जिवंत आशा दृढ झालेली आहे. पहा, आम्ही रोमकराच्या पत्रामध्ये ज्यावेळेस 5व्या अध्यायामध्ये पाहतो त्यावेळेस असं म्हण, नाना प्रकारच्या संकटाने तुम्ही जात असताना, संकटामधून जात असताना धीराचं पुढे शील, पहा, धीरातून शील आणि शीलाच्या द्वारे एक योग्य चारित्र्य जे परमेश्वराच्या गौरवासाठी उपयोगी होईल अशा प्रकारचं चारित्र्य परमेश्वर निर्माण करतो. आणि त्या शेवटी तो म्हणतो आशा निर्माण होते. पहा, 1-3 ते 5 या वचनामध्ये आशा निर्माण होते. आशा आम्हाला कधीच निराश करत नाही. त्या आशेचा आधार आमचा सर्वशक्तिमान परमेश्वर, ज्याने आम्हाला निर्माण केलं, मातेच्या उदरामध्ये आम्हाला घडवलं, अद्भुत रीतीने आमची घडण आणि रचना होत असताना परमेश्वराच्या ज्या नेत्राने आम्हाला पाहिलं, तो परमेश्वर आमचा निर्माणकर्ता आहे. आणि याद्वारे आम्ही पाहतो की त्याची आशा अगदी दृढ झालेली आहे, अगदी परिपक्व आहे. आणि म्हणून तो ढळला नाही. परमेश्वराच्या या कठीण मार्गामधून परमेश्वर त्याला घेऊन जात आहे घडवण्यासाठी. पण त्याच्यामध्ये तो म्हणतो की माझं हितच झालेलं आहे. पहा, त्याचे जे विचार आहे सकारात्मक आहे, सकारात्मक विचारसरणी आहे. तो प्रेमळ पित्याचे गुण त्याला माहीत आहे. माझा पिता मला निर्माण करताय, या स्थितीमध्ये तो माझं हित करत आहे, या स्थितीमध्ये माझं वर्तनक्रम तो प्रभावशाली बनवत आहे, या स्थितीमध्ये माझी आशा त्याने दृढ धरली आहे. याचे परिणाम काय आम्ही पाहतो. तो म्हणतो की तुझे भय धरणाऱ्यांना आनंद प्राप्त होईल. पहा, आमच्या जीवनाकडे आमचं असं घडलेलं जीवन, आमचं वर्तनक्रम, जिवंत आशाने भरलेलं जीवन, क्लेशामधून, संकटामधून आमचं जेव्हा आम्ही त्या मौल्यवान सोन्यासारखं आम्ही बाहेर निघतो आमच्या जीवनामध्ये, तेव्हा आमच्या जीवनाकडे पाहतो आणि जे परमेश्वराची भय धरतात त्या लोकांना आनंद वाटतो. सर्वच लोकांना नाही, परंतु जे देवाचं भय धरतात त्या लोकांना मोठा आनंद होतो. अशा प्रकारे या ठिकाणी तो म्हणतो. आणि ते एकत्र तुझ्या सहभागितेकडे वळतील. जेव्हा माझ्या जीवनाकडे पाहतील तेव्हा ते आकर्षित केले जातील, तुझं गौरव करतील. त्यांना माझ्यामधून जे तुझं भय त्यांना आनंद होईल, ते तुझ्या सहभागितेकडे येतील, कारण त्यांना समजलं की त्या देवाने आम्हाला निर्माण केलेलं आहे. आम्ही कुंभाराच्या हातातील पात्राप्रमाणे आहे. तो उत्तम आहे आणि उत्तम ते घडवतो. क्लेशातून परमेश्वर घडवतो. त्याचे परिणाम आम्हाला पाहायला भेटतात. जेव्हा परमेश्वर या क्लेशाच्या मार्गामधून घेऊन जातो तेव्हा आमच्या जीवनामध्ये वचनाचं आंतरिक ज्ञान आम्हाला सखोल रीतीने होत जातं. वचनाचं प्रकाशन इतकं देव त्या क्लेशामधून आम्हाला भग्न करतो की ते वचन आमच्या जीवनामध्ये अगदी सरळ रीतीने काम करतं. ते वचन आम्हाला पूर्णपणे परीक्षण करतं. ते वचन आम्हाला आमच्या आंतरिक ज्ञानामध्ये भर टाकतं आणि त्यावेळेस आम्हाला तारतम्य बुद्धी आणि शिक्षण आम्हाला मिळते. तारतम्य बुद्धी आणि शिक्षण आम्हाला मिळते आणि भविष्य काळाविषयी तो आशेने पाहत असतो. भविष्य काळाकडे तो भरोसा ठेवतो. त्याची आशा दृढ झाली असल्यामुळे. आणि म्हणून तो म्हणतो की मला ज्ञान मिळालं. परमेश्वराने मला आंतरिक ज्ञान दिलं. परमेश्वराने माझ्या दुःखामध्ये खरं सांत्वन केलं आणि त्या दुःखामधून देखील मला आनंद करण्याची शक्ती त्या परमेश्वराने दिली. पहा, असं घडवलेलं जीवन दुःख सहनामध्ये आनंद करतात. आम्ही उदाहरण नवीन करारामध्ये पाहतो. पौल आणि शिलास यांना मारलं. मध्यरात्री रक्तबंबाळ आहे, ते डोक्यापासून पायापर्यंत रक्तबंबाळ, हातापायामध्ये बेडे आहे आणि मध्यरात्री देवाची स्तुती करताना आनंद करताना दिसतात. हे आहे ते दुःखाच्या क्लेशाच्या मार्गातून गेलेलं जीवन.
त्याला घडवलं. दावीद देखील अनेक वर्ष त्याचं जीवन, त्याला झोप नाही. स्तोत्र 56 आणि 8 मध्ये म्हणतो, काय म्हणतो तो? ज्या ज्या ठिकाणी मी भटकलो ती सर्व ठिकाणी तू मोजली आहे. माझे अश्रू तू आपल्या बुदलीत भरून ठेवलेले आहे. तुझ्या वहीमध्ये, स्मरण वहीमध्ये नोंद केले आहे. हे दावीदाला समजलं की तो परमेश्वर किती महान आहे. आणि म्हणून तो म्हणतो, मला ज्ञान, माझं सांत्वन, माझा आनंद, या सर्व गोष्टींचा एक परिणाम झाला. मी तुझ्या नियमांचं मनन करू लागलो. अधिक प्रभावी रीतीने, संवेदनशील रीतीने, गंभीर रीतीने तुझ्या वचनाचं मी मनन करू लागलो. कारण मला तुझ्या वचनामध्ये माझं हित मला समजलं आहे की तुझ्या वचनामध्ये माझं हित आहे, मला आशीर्वाद आहे. आणि त्याला एक सुंदर गोष्ट त्याच्या जीवनामध्ये निर्माण परमेश्वर करतो. काय आहे? दोषरहित चित्तवृत्ती, दोषरहित, डाग नाही. परमेश्वर अशा खोलवर, अशा प्रभावी रीतीने जेव्हा परमेश्वर ज्यावेळेस घेऊन जातो, तेव्हा देव आमचं मनच नाही, आमचा विवेक, आमची बुद्धी देखील शुद्ध करतो. आणि देवाविरुद्ध, मनुष्याविरुद्ध असलेले विचार तरंग सर्व देव काढून टाकतो. पौल म्हणतो, जे आमच्या जीवनामध्ये देवाविषयी, मनुष्याविषयी उभारलेले जे दैहिक तत्वज्ञानाचे विचार आहे तो काढून टाकतो. आणि तो आमच्या जीवनामध्ये दोषरहित चित्त निर्माण करतो. हे स्तोत्रकर्त्याला समजलेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे? तो म्हणतो, तुझ्या नियमाकडे माझं चित्त लागलेलं आहे. मी ढळत नाही, डावी उजवीकडे वळत नाही. तुझ्या नियमाकडे माझं चित्त लागलेलं आहे. आणि मला एक सत्य समजलेलं आहे, तुझ्या पवित्र वचनामध्ये तुझं स्वर्गीय सामर्थ्य एकवटलेलं आहे. वचनाच्या योगे येणारं सामर्थ्य जीवनामध्ये, तुझ्या वचनाच्या भोवती तू आपलं सामर्थ्य केंद्रित केलेलं आहे. म्हणून तो म्हणतो, माझं जीवन धुळीस जरी मिळालं तरी परमेश्वरा, 17 वचनच आम्ही आरंभी पाहतो, हे परमेश्वरा, माझं जीवन धुळीस मिळालेलं आहे, पण तुझ्या वचनावर माझी आशा होती म्हणून माझं पुनरुज्जीवन झालेलं आहे. त्याला किती महान गोष्टी देवाच्या वचनामधून समजलेल्या आहे हे आम्ही पाहतो या ठिकाणी. ज्यावेळेस हे एक धावता प्रवास आहे स्तोत्रामधून, फार खोलवर याचा विचार केला तर प्रियांनो, एक वचनावर कितीतरी गोष्टी आम्हाला सांगता येतील. परंतु एवढ्या वेळेमध्ये सर्व काही सांगता येत नाही. परंतु एक प्रस्तावनादाखल काही गोष्टी, चांगले आणि वाईट ओळखण्याचे त्याला एक समज परमेश्वराने त्याला दिलं. चांगलं काय आणि वाईट काय आणि कशी निवड करायची ते परमेश्वराने सांगितलं. सत्याचे अंतरंग पाहण्यासाठी शक्ती मिळाली. स्वतःच्या अंतरंगामध्ये त्याला मनापासून नम्रपणे, प्रामाणिकपणे स्वतःच्या अंतरंगामध्ये पाहण्याची शक्ती मिळाली. पुष्कळदा मनुष्य इतर सर्व गोष्टी पाहतो, परंतु स्वतःच्या अंतरंगाकडे पाहत नाही. आणि हीच माणसाची एक फसवणूक होते. ज्यावेळेस परमेश्वराचं वचन आमच्या जीवनाकडे येतं तेव्हा ते आरशा समान आहे. आम्ही त्या वचनरूपी आरशासमोर उभं राहतो तेव्हा आमच्या जीवनाचं अंतरंग परमेश्वर आमच्यासमोर ठेवतो. आणि नम्रपणे आम्ही जेव्हा त्याचा स्वीकार करतो तेव्हा त्या आत्म्याचं परमेश्वर पुनरुज्जीवन करतं. आणि म्हणून तो म्हणतो, लोकांनी विनाकारण अन्याय केले. अन्यायाचं जीवन माझ्या जीवनामध्ये लोकांनी विनाकारण केलं, कारण त्या लोकांना ते सत्य समजलं नाही. पण तुझ्या दास तुझ्या वचनाचं मनन चिंतन करतो. जे अन्यायाने विनाकारण माझ्यावर अन्याय झाला, परंतु यावेळेस तो काय म्हणतो, अशा वेळी त्याची समर्पित वृत्ती आम्हाला पाहायला भेटते आहे. समर्पित वृत्ती, आणि समर्पित वृत्ती समोर ठेवून तो आपल्या जीवनाचा उद्देश परमेश्वरासमोर ठेवतो आणि प्रार्थना करतो. किती सुंदर विचार या स्तोत्रामधून आम्हाला पाहायला भेटतात. आणि या विचारांच्या द्वारे देव बाप तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. धन्यवाद पाळक साहेब. किती सुंदर हे पवित्र वचन आमच्याकडे आलं आणि ह्या देवाच्या वचनाने आम्हाला मार्गदर्शन मिळालं. देवाचं वचन आम्हाला सहाय्य करतं. जरी आम्हाला परमेश्वर पीडित करतो, परंतु त्याचे संकल्प आमच्या जीवनातून तो सिद्धीस नेत असतो. स्तोत्रकर्त्याचा अनुभव त्याने आपल्या जीवनातून सांगितलाय. हाच अनुभव आम्हा सगळ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांचा आहे. आजच्या या वचनाच्या सेवेसाठी मी रेव्हरंड एल.पी. वळवी पाळक साहेबांचा आभार मानतो आणि परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो की ही सत्य पवित्र वचनं आज आमच्या समोर आली. या वचनांचा उलगडा आम्हाला झालेला आहे. नित्य आपल्या प्रार्थना विनंत्या आहे, त्या सगळ्या नित्य प्रार्थना विनंत्या आपण घेऊन प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. मी सन्मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे, आपण पुढे येऊन प्रार्थना करावीत. आजारी प्रियजनांमध्ये श्री पी डी लवणे आहेत, रयता अक्का आहे,
रेव्हरेंड DM पाटील पाळकसाहेब आहेत, जुलियाना अक्का गायकवाड आहेत. आपण या प्रियजनांसाठी आठवण करावी. देवबाप त्यांना आरोग्य देव. सोबतच SAMच्या संपूर्ण सेवा कार्याला देवबाप आशीर्वादित करो. पावसाची विश्रांती आहे, पावसासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या परिसरामध्ये तरी अजून पाऊस हवा आहे. आमचे धरणं भरले जावेत यासाठी आपण प्रार्थना करूया, कारण पुढे जाऊन मग पावसाची समस्या कसल्याही प्रकारे होणार नाही. यासोबतच जी आमची प्रिय लेकरं बाहेरगावी शिक्षण घेत आहेत, अशा लेकरांचं शिक्षण देवबापाने आशीर्वादित करावं. मंडळीसाठी होत असलेल्या प्रार्थना सभा, अध्ययन, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल हे सगळे जे विषय आहेत ते घेत पाळकसाहेब आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतील. प्रार्थना करू आपण. सर्व समर्थ जीवन प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज सायंकाळी पुन्हा एक वार प्रभू थोडा वेळ तुझ्या समक्षतेमध्ये मनन चिंतन करण्यासाठी आम्हाला दिला. आणि प्रभू या आज सायंकाळच्या मन्नामध्ये स्तोत्र करता या 119व्या स्तोत्रामध्ये तो आपलं दुःख प्रभू व्यक्त करत असताना त्याने केलेल्या प्रार्थना, या दुःखामधून व्यक्त केलेला आनंद, या दुःखामध्ये त्याला लाभलेलं सांत्वन, एवढंच नव्हे तर प्रभू त्याने धैर्याने प्रभू अनेक महान गोष्टी त्याने केल्या. आज आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू आमचा पवित्र प्रभू आहे. आम्हाला सर्व मार्गाने तू नेतोस, चालवतोस. दुःख, संकटे, अडचणी यासाठी आणतोस की आम्ही प्रभू त्यामुळे निराश न होता, आम्ही तुझ्यापासून दूर न जाता आम्ही अधिक तुझ्या जवळ यावं, आम्ही दृढ व्हावं ही तुझी इच्छा आहे. म्हणून पौल म्हणतो की हे दुःख, छळ, आपत्ती, उपासमार या गोष्टी आम्हाला देवापासून, ख्रिस्त येशूपासून दूर नेऊ शकत नाही, तर उलट आम्ही त्या ख्रिस्ताच्या अगदी निकट आम्हाला त्या घेऊन जातात. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो स्तोत्रकर्त्याने केलेल्या प्रार्थनेबद्दल आणि या वचनामधून जे मौल्यवान मार्गदर्शन तुझ्या दासाच्याद्वारे आम्हाला दिलं, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू आज आम्ही देखील मानव म्हणून तुझ्या समोर येत असताना प्रभू आम्हाला प्रत्येकाला या अनुभवातून तू घेऊन जा. आणि आमची प्रार्थना आहे की आम्ही सदैव त्या प्रार्थनेच्या आत्म्यामध्ये असावं, अशी कृपा तू दे. या दिवसामध्ये आम्हाला ज्या गरजा आहेत त्या आमचं नित्याचं मागणं तुझ्या समोर आम्ही ठेवतो. जे आमचे प्रिय लोक आजारी आहेत, ज्यांना आज प्रार्थनेची गरज आहे, आम्ही विश्वासाने या भावा बहिणींसाठी प्रार्थना करतो. प्रभू त्यांना तुझा पवित्र हात लांब करून स्पर्श कर, तू त्यांना आरोग्य दे. आम्ही तुझे दास रेव्हरंड DM पाटील यांच्यासाठी प्रार्थना करतो. देवाप्पा त्यांना तू स्पर्श कर, आरोग्य दे, नवीन शक्ती, कृपा दे आणि प्रभू त्यांच्याद्वारे तुझं गौरव दे. आमची बहीण रहिता का यांच्यासाठी देखील प्रार्थना आहे की त्यांच्या डोळ्याला स्पर्श कर, त्यांनाही चांगलं आरोग्य दे. आम्ही मालत्याकांसाठी प्रार्थना करतो. आमची बहीण हैदे काय या सर्व बहिणींसाठी देखील प्रार्थना करतो. इतर जण जे आजारी आहेत, वेगळ्या प्रकारच्या ताप, सर्दी, खोकल्याने, या साथींच्या विकाराने, त्या सर्वांना तुझा स्पर्श कर आणि प्रभू आम्हाला सर्वांना चांगलं आरोग्य दे. आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागतो, खास करून पावसासाठी. आमच्या भोवताली पुष्कळ पाऊस आहे. आम्ही या भारत देशाचं चित्र आमच्या डोळ्यासमोर ठेवतो, त्यावेळेस उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पावसाने हाहाकार प्रभू घातलेला आहे. केरळमध्ये प्रभू एक गावाची गाव वाहून गेलेले आहेत, अनेक लोक प्राणाला मुकलेले आहेत. आमच्याही महाराष्ट्रामध्ये पुणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली या कोकणपट्टीमध्ये भरपूर पाऊस आहे. विदर्भामध्ये पाऊस आहे. आमच्याही या भोवताली चांगला पाऊस दिलेला आहे. तुझे उपकार मानतो. आमचं जरी हा मधला टप्पा प्रभू, हा नंदुरबार हे क्षेत्र प्रभू वंचित आहे, आम्ही प्रार्थना करतो की तुला आमची करुणा येऊ दे आणि आमचा पाण्याचा प्रश्न मिटावा. एवढंच नव्हे तर वर्षभर पाण्याची काळजी आम्हाला राहू नये, यासाठी तू आम्हाला चांगला पाऊस दे. आणि प्रभू आमची प्रार्थना आहे की शेतीमध्ये जे धान्य पिकवलं जात आहे, शेतकऱ्यांचं लक्ष तुझ्याकडे लागलेलं आहे. शेतीमधल्या पिकांची हानी होऊ नये, नुकसान होऊ नये, म्हणून प्रभू त्याचं तू संरक्षण कर आणि आम्हालाही प्रभू चांगला पर्जन्य देऊन तृप्त कर, अशी आम्ही प्रार्थना करतो. आमच्या SM ट्रस्टच्या सेवा कार्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू तू या सर्व कार्याला आशीर्वाद दे. या दिवसांमध्ये आमच्या SMच्या या क्षेत्रामध्ये जे नवीन कार्य तू हाती घेतोस प्रभू, ते सिद्धीच नेतो. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो.
यासाठी लागणारा आर्थिक पुरवठा करतोस. आमच्या शाळा, हॉस्टेल एवढंच नव्हे तर देवापा आमच्या मंडळांमध्ये, आमच्या चर्चेसमध्ये प्रभू तू अद्भुत रीतीने कार्य करत आहे. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आमच्या या क्षेत्रातील या सर्व सेवा कार्याला आशीर्वाद दे. आणि देवापा आमची प्रार्थना ही आहे की या एसएमची कीर्ती सर्वत्र पसरू दे आणि अनेकांनी या गोष्टी पाहून तुझं गौरव करावा अशी कृपा होऊ दे. आम्ही प्रार्थना करतो जे सेवक वर्ग प्रभू मंडळांमध्ये नेमले गेलेले आहेत त्या प्रत्येकाला सुबुद्धी शहाणपण दे आणि त्यांनी आपल्या मंडळीला चालवावं, मार्गदर्शन करावं, तुझ्यामध्ये वाढवावं, यासाठी त्यांना वरून येणारं ज्ञानबुद्धी दे. आज सायंकाळी मी या स्तोत्रकर्त्याप्रमाणे प्रार्थना करतो की देवापा ह्या तुझ्या आज्ञा आम्हाला शिकण्यासाठी सद्बुद्धी दे आणि आम्हा प्रत्येकाला या आज्ञेचं पालन करण्यासाठी तुझी कृपा पुरव. जे देशात परदेशात आमचे विद्यार्थी शिकत आहेत त्या सर्वांबरोबर राहा आणि प्रभू या लेकरांच्या द्वारे देखील तुझं गौरव दे. प्रभू आज आम्ही पुन्हा एक वार या सायंकाळी या थोड्या वेळ मन्नामध्ये एकत्र येऊन एकमेकासाठी प्रार्थना करत असताना आमची प्रार्थना आहे की आम्हाला नित्यनेमाने प्रभू या गोष्टी अंगवळणी पडू दे आणि आम्हाला सर्वांना तुझ्या आशीर्वादाने भरून टाक. या सायंकाळी दिलेल्या आशीर्वादाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू उद्या माझं लहानसं ऑपरेशन आहे, त्यामध्ये तू मला कृपा दे, सहाय्य पुरव आणि प्रभू तुझं गौरव याद्वारे होऊ दे ही आमची प्रार्थना आहे. या सायंकाळी आमच्या या सर्व प्रार्थना विनंत्या आम्ही येशूच्या नावाने तुला सादर करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. त्यानंतर रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडतो तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोडतो आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हा सर्व वाटापासून ठेव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंदिरामध्ये जमलेल्या या प्रभूच्या दासांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेलेले त्या सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर, आमच्या एसएम ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या रात्री तू मजला उद्यासाठी सूचना. उद्या सायंकाळी 6 ते 6:30 अभ्यनाच आपले सायंकाळची प्रार्थना होईल. डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब उद्याची प्रार्थना घेतील. सोबतच त्यामध्ये अध्ययन सुद्धा असेल. सर्वांना सलाम.